मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 4 चालू करत आहोत. चॅप्टरचे नाव आहे डेफिनाइट इंटिग्रल. डेफिनाइट इंटिग्रल्स. चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, तर तुम्ही छानपणे ऐका आणि लक्षात ठेवा. ह्या चॅप्टरमध्ये, चॅप्टरचं नाव जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर डेफिनाइट इंटिग्रल चॅप्टर, आणि याच्या अगोदर जे आपण चॅप्टर पाहिलं होतं ते होतं इंटिग्रेशन्स. तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या इंटिग्रेशनचा नेक्स्ट पार्ट आहे. ह्या इंटिग्रेशनचा यूज आपल्याला या डेफिनाइट इंटिग्रल मध्ये करायचा आहे. म्हणून ह्या चॅप्टरमध्ये आपण जेवढे फॉर्म्युले पाहिलेले आहेत, जेवढ्या डेफिनेशन पाहिलेल्या आहेत, जेवढे थेरम्स पाहिलेले आहेत, जेवढे टाइप्स आपण इंटिग्रेशनचे पाहिलेले आहेत, या सर्वांचा वापर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. कारण ह्याच चॅप्टरचा हा पुढचा पार्ट आहे. हे चॅप्टर ऍक्च्युअली 3 पार्टमध्ये सब पार्ट्स मध्ये म्हणू शकतो आपण, डिवाइड होतो. हे चॅप्टर जे आहे डेफिनाइट इंटिग्रल, डेफिनाइट इंटिग्रल इज सबसेट ऑफ इंटिग्रेशन्स. हे चॅप्टर एकूण 3 पार्ट मध्ये डिवाइड होतं. एक पार्ट आहे की ह्या इंटिग्रेशनचा कन्सेप्ट यूज करून आपण डेफिनाइट इंटिग्रलचे एक्झाम्पल सोडवणे, म्हणजे आपल्याला कन्सेप्ट बेस्ड टाइप. डेफिनाइट इंटिग्रलची कन्सेप्ट यूज करून आपण इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सोडवू शकतो. सेकंड टाइप आहे लिमिट ऑफ सम. लिमिट ऑफ सम म्हणजे लिमिटचा यूज करून आपण इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सोडवू शकतो. आणि तिसरा पार्ट आहे तो म्हणजे प्रॉपर्टीज. लिमिट ऑफ सम नंतर आपण डेफिनाइट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज तयार करून त्याच्यावरची एक्झाम्पल्स आपण सोडवू शकतो. याआधी जे 12th मॅथमॅटिक्सचं बुक होतं त्या बुकमध्ये ह्या 3ही पार्टचे एक्झाम्पल्स दिलेले होते. पण जे नवीन बुक आता आहे त्या बुकमध्ये ह्या टाईपचे एक्झाम्पल त्यांनी कॅन्सल केलेले आहेत आणि ह्या 2 टाईपचे एक्झाम्पल त्यांनी ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा बुक बघाल, बुकमध्ये तुम्हाला लिमिट ऑफ समचे एक्झाम्पल दिसतील आणि तुम्हाला प्रॉपर्टीजचे एक्झाम्पल दिसतील. पण मी जेव्हा हे चॅप्टर तुम्हाला शिकवणार आहे, मी सुरुवातीला जी कन्सेप्ट आहे, जे इंटिग्रेशनमध्ये आपण टाईप शिकलेलं आहे, त्या टाईपचा यूज करून आपण हे डेफिनाइट इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सोडवणार आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला बुकमध्ये ह्या टाईपचे एक्झाम्पल कदाचित दिसणार पण नाही आहे. म्हणून हे 2 जे पार्ट्स मी करणार आहे, आजचा व्हिडिओ आणि याच्या पुढचा व्हिडिओ, या 2 पार्टमध्ये, 2 लेक्चर्समध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट बेस्ड जे एक्झाम्पल आहे ते घेणार आहे. म्हणून हे सगळे एक्झाम्पल जे मी सांगतो, जे मी लिहून देतोय, जे मी सोडवायला सांगतो, हे सगळे तुम्ही सोडवा, लिहून घ्या, हे समजून घ्या. आणि हे समजून घेतल्यानंतर मग आपण या 2 पार्ट्स करणार आहोत. म्हणजे मी आता जे तुम्हाला शिकवत आहे, जे तुम्हाला आता शिकवणार आहे आज आणि उद्या, आज आणि पुढच्या लेक्चरला, तो पार्ट तुम्हाला कदाचित बुकमध्ये दिसणार नाही. तरीही तुम्ही प्रॅक्टिससाठी हे करा. मग या चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिले तुमचे सगळे फॉर्म्युले पाठ होईल. जर तुमची फॉर्म्युले पाठ नसेल तर तुम्ही सर्व फॉर्म्युले एका पेजवर लिहा, एका फुलस्केपवर लिहा आणि तो फुलस्केप
बरोबर ठेवा. सगळे थेरम तुम्ही फुल स्टॉपवर लिहा, ते जवळ ठेवा. सगळे टाईप तुम्ही फुल स्टॉपवर लिहा, ते जवळ ठेवा. जर तुम्ही ते लिहिलेले नसते, 146 आणि 147 वर सर्व हे फॉर्म्युले, सर्व थेरम्स त्यांनी लिहून दिलेले आहेत, ते पेज तरी आपल्या जवळ ठेवा. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही चॅप्टर कराल तेव्हा तुम्हाला सोपं जाईल. अन्यथा तुम्हाला कदाचित इथे अडचण येऊ शकते, कारण हे सगळं एकमेकांना कनेक्टेड चॅप्टर असतात. जोपर्यंत तुम्हाला इंटिग्रेशन छान येत नाही, इंटिग्रेशन चांगलं समजत नाही, तोपर्यंत तुम्हाला डेफिनेट इंटिग्रल चांगला करणार नाही. मग डेफिनाइट इंटिग्रल म्हणजे काय, याची डेफिनेशन पासून आपण सुरुवात करूया. डेफिनाइट इंटिग्रल म्हणजे काय? जे इंटिग्रेशन आपण इथे सोडवलेलं आहे, इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये सोडवलेलं आहे, सेम तेच आन्सर आपल्याला इकडे काढायचं आहे. म्हणजे त्याच प्रकारे जसं आपण इंटिग्रेशन काढले, इंटिग्रेशन समजा fx dx चं इंटिग्रेशन gx प्लस c. तर डेफिनाइट इंटिग्रल म्हणजे ह्या इंटिग्रेशनला एक लोअर लिमिट असेल आणि अप्पर लिमिट असेल. जर याला लिमिट नसेल तर आपण त्याला इनडेफिनाइट इंटिग्रल किंवा इंटिग्रेशन असं म्हणतो. आणि जेव्हा आपण त्याला अप्पर आणि लोअर लिमिट a आहे आणि अप्पर लिमिट b आहे, जेव्हा त्याला आपण लोअर आणि अप्पर लिमिट देतो तेव्हा त्याला आपण डेफिनाइट इंटिग्रल म्हणतो. आणि ह्या डेफिनाइट इंटिग्रेशनचे जे आन्सर असेल, हे आन्सर हे तेच असतं जे इनडेफिनाइट इंटिग्रलचं असतं. फक्त फरक असा असतो, आफ्टर सॉल्विंग दॅट इंटिग्रेशन आपल्याला त्या इंटिग्रेशनचं लिमिट देखील, त्या आन्सरचं लिमिट देखील लोअर लिमिट a आणि अप्पर लिमिट b घ्यावं लागतं. आणि मग जर आपण अप्पर लिमिट पहिली पहिल्यांदा टाकली तिथे gb प्लस c असं येणार. त्यानंतर लोअर लिमिट पहिल्यांदा टाकली आपण x ऐवजी a लिहिलं तिथे ga प्लस c असं येणार. आणि जर आपण हे सॉल्व केलं तर ते gb प्लस c मायनस ga मायनस c सिद्ध आन्सर इक्वल टू gb मायनस ga. म्हणजे मी डेफिनेशन अशी तयार करू शकतो, इफ इंटिग्रेशन ऑफ fx dx इक्वल टू gx. नॉर्मली डेफिनाइट इंटिग्रलच्या डेफिनेशन मध्ये प्लस c ही टर्म लिहिली जात नाही, कारण लक्षात आलं असेल हा c जो आहे कॉन्स्टंट टर्म आहे, ती प्रत्येक वेळेस कॅन्सल होणार आहे. म्हणून डेफिनेशन तयार करताना अशी तयार करू की इफ इंटिग्रेशन ऑफ fx with gx, then integration of a to b fx dx is equal to gx, the limit a to b is equal to gb minus g. ही नॉर्मली डेफिनाइट इंटिग्रेशनची डेफिनेशन. आता ही डेफिनेशन म्हणजे ऍक्च्युअली एक्झाम्पल आपण कसे घेणार, त्यासाठी मी तुम्हाला आता याची काही एक्झाम्पल्स घेऊन दाखवणार आहे, जेणेकरून तुमची ही जी कन्सेप्ट आहे डेफिनेशनची ही चांगली होईल किंवा चांगली समजेल. बघा, फॉर एक्झाम्पल्स. पहिले एक्झाम्पल घेतोय, इंटिग्रेशन ऑफ r इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 to 3 x raised to 4 dx. बघा, x raised to 4 चं इंटिग्रेशन आपण इनडेफिनाइट इंटिग्रल मध्ये जसं काढत होतो, x raised to 4 साठी आपण x raised to n चा फॉर्म्युला वापरतो. तर सेम त्याच प्रकारे आपण इथे इंटिग्रेशन काढणार आहोत. x raised to 4 चे इंटिग्रेशन काय आहे, मग x raised to 5/5. फक्त जे आन्सर लागून तर प्लस c लिहिणार नाही आहोत, आणि आपण फक्त त्या आन्सरला जे लिमिट आपलं इंटिग्रेशनचं दिलेलं आहे ते लिमिट ऍडमिट देणार आहोत. बरोबर. आणि त्यानंतर आपण आधी अप्पर लिमिटच्या व्हॅल्यू टाकणार आहोत, म्हणजे ते 2 to 3 लिमिट आहे, त्यामुळे इथे लिमिट आहे 3/5/5 मायनस लोअर लिमिट टाकल्यानंतर 2/5/5 हे आपला आन्सर असणार. याला मी असं लिहू शकतो 1/5 इन ब्रॅकेट 3/5 ची व्हॅल्यू येणार आहे 243. 3/4 असेल आपला 81, आणि त्यामुळे 3/5 येणार त्याचा 243 मायनस 2/5 येणार आपला 34.
2 म्हणजे आपल्या आन्सर आहे 1/5 into 3 minus 2 1 4 minus 3 1 and 2 आन्सर आहे आपलं 211/5. कन्सेप्ट समजले तुम्हाला. आपण जे इंटिग्रेशन काढणार आहोत हे इंटिग्रेशन हे जसं आपण इंडेफिनाइट इंटिग्रलला या आधीच्या चॅप्टरसाठी काढलं त्याचप्रमाणे आपण काढणार आहोत. फक्त आन्सर काढल्यानंतर आपण ते पुढे प्लस सी लिहिणार नाहीये, कॉन्स्टंट डबल लिहिणार नाहीये आणि त्या आन्सरला ब्रॅकेट देऊन जे लिमिट आपल्याला इंटिग्रेशनला दिलेलं आहे तेच लिमिट आपण इकडे देणार आहोत आणि आपला आन्सर काढणार आहोत. दुसरे एक्झाम्पल घेतो आता इथे. एक्झाम्पल नंबर 2. I equal to integration of 0 to 1/2x plus 5 dx. इमॅजिन करा की इथे हे लिमिटच दिलेलं नाही. आपण हे कसं सोडवलं असतं, आपण काय केलं तर केलं असतं, याला आपण टी म्हटलं असतं. 2x plus 5 ला जर आपण टी म्हटलं तर ते 1/t साठी एक्झाम्पल तयार होतं आणि याला टी म्हणू शकतो. याचं कारण याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट येते. 1/t चे इंटिग्रेशन असतं log t. त्यामुळे याचा आन्सर येणार आहे log 2x plus 5 आणि अपॉन मध्ये ज्याला आपण t म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतो म्हणजे 2x plus 5 चे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं 2 आणि आन्सर आल्यानंतर आपण प्लस लिहिणार नाही आहोत, त्याला ब्रॅकेट करून फक्त लिमिट 0 to 1 केला म्हणजे आपला आन्सर जे येणार आहे त्यात असणार आहे हाफ ब्रॅकेट. आधी आपण अप्पर लिमिट टाकूया 1 म्हणजे येणार log 2 into 1 म्हणजे 2 plus 5 log 7 मायनस लॉग जर आपण 0 येणार लिहिले आपण तर 0 plus 5 log 5 म्हणजे आपला आन्सर असणार आहे हाफ log ब्रॅकेट 7/5. लक्षात येते. म्हणजेच आपल्याला आज जे एक्झाम्पल घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशनची जी फॉर्म्युली ती सगळी पाठ असायला हवी. समजा मी आता पुढचं एक्झाम्पल घेतो. I equal to integration of 0 to 1 1/√1 plus x plus root x dx. इथं आपण काय करणार, जर खाली 1/√1 plus x plus root x आपल्याला दिसत आहे तर आपल्याला पहिले रायशनशन करावं. कारण इंटिग्रेशन मध्ये आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचाच यूज करून नॉर्मल इंटिग्रेशन सॉल्व्ह करत असतो. आणि ज्यावेळेस दोन फंक्शन तेव्हा आपण लिएफ किंवा लिव इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज करतो. इंटिग्रेशन मध्ये कुठेही डिव्हिजनचा फॉर्म्युला नाही आणि इथे आपल्याला डिव्हिजन दिसते म्हणजे आपण काय करणार आहे ते पहिल्यांदा याचं रॅशनलायझेशन करणार आहोत. आणि हे करत असताना जरी याचं लिमिट दिलं असेल तर ह्या लिमिटला आपण थोडंसं सुरुवातीला आन्सर काढेपर्यंत दुर्लक्ष करणार आहोत. आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना नॉर्मली इनडेफिनाइट इंटिग्रल सारखंच एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. आपण काय करणार इथे जर मल्टिप्लाय केली तर आपल्याला मिळेल √1 plus x minus root x divided by याचं मल्टिप्लिकेशन a plus b into a minus b प्रमाणे 1 plus x minus x dx where x is cancel we get 0 to 1 √1 plus x minus root x dx. बरोबर. आणि मग आपण याचं सेपरेट इंटिग्रेशन काढणार. मग √1 plus x इंटिग्रेशन काय येणार, √1 plus x म्हणजे 1 plus x raised to half. याचं इंटिग्रेशन येणार 1 plus x raised to 3/2 अपॉन 3/2 मायनस रूट x म्हणजे x raised to half. याचे इंटिग्रेशन येणार x raised to 3/2 अपॉन 3/2 होल ब्रॅकेट तो लिमिट असणार आहे 0 to 1. मग आपण याच्यामध्ये जर आधी अप्पर लिमिट टाकलं 2/3 इन ब्रॅकेट 1 plus x raised to 3/2 मायनस x raised to 3/2 आणि ब्रॅकेट लिमिट आहे 0 to 1. जर आपण इथे अप्पर लिमिट टाकलं आधी अप्पर लिमिट टाकल्यानंतर 1 plus 1 प्लस म्हणजे 2 raised to 3/2 मायनस अप्पर लिमिट टाकल्यानंतर 1 raised to 3/2 म्हणजे 1 मायनस जेव्हा आपण इथे लोअर लिमिट टाकू तेव्हा आपण x शेअर टाकणार 0. त्यामुळे 1 plus 0 त्यानंतर 1 raised to 3/2 येणार 1 मायनस 0 raised to 3/2 येणार 0. म्हणजे आपला आन्सर येणार 2/3 ब्रॅकेट 2 raised to 3/2 minus 1 minus 1. म्हणजे माझा आन्सर असणार आहे 2/3 ब्रॅकेट 2 raised to 3/2 म्हणजे 2√2 minus 2. जर आपण यातून 2 हा नंबर कॉमन काढला की येणार 4/3 ब्रॅकेट 2 minus 1. जर तुम्हाला हे एक्झाम्पल समजले असतील तर आपण याची अजून काही एक्झाम्पल घेऊ. म्हणजे आज आपण फक्त
डेफिनाइट इंटिग्रल मध्ये आपण आज इनडेफिनाइट ची एक्झाम्पल घेणार आहोत आणि आपण त्याला डेफिनाइट इंटिग्रेशनच्या कन्सेप्ट वापरून सॉल्व करणार आहोत. तर एक्झाम्पल नंबर 4, इंटिग्रेशन ऑफ 0 to pi by 4 tan square x dx. आपलं इंटिग्रेशन आहे I equal to 0 to pi by 4 tan square x dx. बघा, tan square चं इंटिग्रेशन काढण्याचा कोणताही फॉर्म्युला आपल्याकडे नाही दिला आहे. जोपर्यंत आपण इथे ट्रिग्नोमेट्री यूज करत नाही आणि इथे ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी यूज करत नाही तोपर्यंत आपण याचं इंटिग्रेशन नाही करू शकत. म्हणजे काय करायचं, tan स्क्वेअर ऐवजी लिहिणार इथे sec square x minus 1 dx. म्हणजे मी याचं कन्वर्जन केलं सबट्रॅक्शन मध्ये आणि आता मी या दोघांचं सेपरेट इंटिग्रेशन काढणार. sec square चे इंटिग्रेशन असतं tan x आणि 1 चे इंटिग्रेशन असतं x. आणि पुढे प्लस लिहिणार नाही आहोत आणि त्याला ब्रॅकेट मध्ये लिमिट लिहिणार 0 to pi by 4. आधी आपण अप्पर लिमिट टाकणार, म्हणजे tan pi by 4 minus pi by 4 मायनस लोअर लिमिट टाकणार, त्यामुळे tan 0 minus 0 आणि tan pi by 4 ची व्हॅल्यू असते 1 minus pi by 4 tan 0 असतो 0 minus 0 त्यामुळे आन्सर तिथं 0 असं याचं आन्सर. एक्झाम्पल नंबर 5. मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. R equal to integration of 0 to pi by 2 cos cube x dx. 0 to pi by 2 cos cube x dx. बरोबर, म्हणजे काय बघायचं, याला लिहू शकतो इंटिग्रेशन 0 to pi by 2 cos cube म्हणजे cos square x into cos x dx. काय लिहायचं, 0 to pi by 2 cos square x into cos x. आणि मला माहिती आहे cos x हे sin x चं डेरिव्हेटिव्ह, म्हणून मी इथे इंटिग्रेशन 0 to pi by 2 cos square लिहितो मी 1 minus sin square x into cos x dx. आणि ते मी सबस्टिट्यूशन करणार आहे t equal to sin x. वाय, कारण मला माहिती आहे sin x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार इथे cos x येणार आहे. बरोबर, म्हणून याचं जे डेरिव्हेटिव्ह असणार आहे ते असणार आहे cos x dx. म्हणजे आपण ह्या इंटिग्रेशनच्या एक्झाम्पलमध्ये सबस्टिट्यूशनने हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करतोय. पण जेव्हा आपण सबस्टिट्यूशन करतो त्यावेळेस ह्या इंटिग्रेशनचं लिमिट सुद्धा चेंज होणार आहे. आपलं जे लिमिट होतं हे 0 to pi by 2 हे x चं लिमिट होतं. x चं लिमिट होतं 0 to pi by 2. पण सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपण t इकडे घेतलेले आहे sin x, म्हणजे जेव्हा तुम्ही x ची 0 टाकाल तेव्हा t चं लिमिट येणार आहे t equal to sin 0 आणि sin 0 ची व्हॅल्यू 0. आणि जेव्हा तुम्ही एक्चुअली pi by 2 टाकाल तेव्हा t इकडे येणार sin pi by 2, sin pi by 2 ची व्हॅल्यू असते 1. त्यामुळे हे लिमिट येणार 0 to 1. जेव्हा जेव्हा आपण इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशन करणार आहोत त्या वेळेस त्या इंटिग्रेशनचे लिमिट हे चेंज होणार आहे. म्हणजे लिमिट काय येणार आहे 0 to 1. आणि हे इंटिग्रेशन आता t मध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे 1 minus sin square x, पण sin square x म्हणजे t square into cos x dx म्हणजे dt. मग आपण हे नेहमी सारखं हे सॉल्व करू शकतो. 1 चे इंटिग्रेशन असतं t minus t square चे इंटिग्रेशन असतं t cube upon t. आपण पुढे प्लस c लिहिणार नाहीये, त्याच्या आपण तिथे लिमिट लिहिणार आहे ब्रॅकेटला 0 to 1. आज आपण अप्पर लिमिट टाकलं तर 1 minus 1/3 मायनस लोअर लिमिट टाकलं तर आन्सर येईल 0. म्हणजे हा इंटिग्रेशनचा आन्सर असणार आहे 2/3. समजते? इंटिग्रेशन ज्याप्रमाणे आपण सोडवत होतो त्याच प्रकारे आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहोत. फक्त आपण फरक काय करणार आहे, आपण आन्सर मध्ये आपण ब्रॅकेट तयार करून त्याला पण आपण इंटिग्रेशन जे लिमिट दिले असेल ते लिमिट अप्लाय करणार आहोत आणि मध्ये आन्सर मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन I equal to 0 to pi by 2 sin raised to 4 dx. 0 to pi by 2 sin raised to 4 dx. आता समजा हे एक्झाम्पल सोडवायचं असेल तर आपली जी मेथड आतापर्यंत आपण यूज करत होतो इथे cos क्यूब साठी, तशा पद्धतीची मेथड इथे आपल्याला चालू शकत नाही. त्याच्याही आपल्याला काय करायला मिळते, इथे आपल्याला sin स्क्वेअर x चा ट्रिग्नोमेट्री मधला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे.
जर तुमचे फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीचे पार्ट असतील तर लक्षात येईल साइन स्क्वेअर एक्स चा फॉर्म्युला असतो 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर dx. हा 2 चा स्क्वेअर 1 अपॉन 4 ने जर बाहेर काढला की ते लिमिट 0 टू पाय बाय 2 1 चा स्क्वेअर 1 मायनस 2 कॉस 2x प्लस कॉस 2x चा स्क्वेअर येतो कॉस स्क्वेअर 2x dx. तुमच्या लक्षात येईल इथेही आपल्याला जरी आपण याला ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं असेल तरी इथे cos स्क्वेअर 2x चं डायरेक्ट इंटिग्रेशन मिळू शकत नाही. म्हणून मी याला पुन्हा सिम्प्लिफाय करतो 0 टू पाय बाय 2 1 मायनस 2 cos 2x प्लस cos स्क्वेअर 2x म्हणजेच 1 प्लस cos 4x अपॉन 2 dx प्लस cos 4x upon 2 dx is equal to 1 by 4 integration 0 to pi by 2 1 minus 2 cos 2x plus here half plus half cos 4x dx equal to 1 by 4 integration of 0 to pi by 2 1 plus half 1 3 by 2 minus 2 cos 2x plus 1 by 2 cos 4x dx. म्हणजे आपण आता याचं इंटिग्रेशन काढू शकतो कारण प्रत्येक टर्म जर आपण सेपरेट केली तर आपल्याला आता प्रत्येक टर्मचे इंटिग्रेशन काढणं शक्य आहे जे इथे शक्य नव्हतं. आपण 1 आणि -2 cos 2x इंटिग्रेशन काढू शकत होतो पण cos स्क्वेअर 2x इंटिग्रेशन काढणं आपल्याला शक्य नव्हतं कारण cos स्क्वेअर साठी आपल्याला कोणताच फॉर्म्युला आपल्याला नाहीये आणि आपण इथे सबस्टिट्यूशन पण करू शकत नाही पुट t इक्वल टू cos 2x वगैरे असं. मग आपण काय केलं आता फॉर्म्युला यूज केला ट्रिग्नोमेट्री मधला मग त्याला सेपरेट केलं आणि आता त्यानंतर आपण इथे इंटिग्रेशन केलं. मग 3/2 चे इंटिग्रेशन काय येतं 3/2 चे इंटिग्रेशन येतं 3/2 into x minus 2 into cos 2x चे इंटिग्रेशन काय असतं आपण जे 2x ला t म्हणणार थोड्या वेळासाठी आणि cos चे इंटिग्रेशन असतं प्लस sin 2x upon 2x चे डेरिव्हेटिव्ह प्लस हाफ cos 4x इंटिग्रेशन या क्रमाने येणार आहे sin 4x upon 4 बरोबर. आणि या ब्रॅकेटून आपण या ब्रॅकेटचं लिमिट देणार आहोत 0 टू पाय बाय 2 बरोबर. म्हणजे आपल्या आन्सर येणार आहे 1 बाय 4 इन ब्रॅकेट 3/2x मायनस sin 2x प्लस sin 4x अपॉन 8 आणि त्याचे लिमिट येणार आहे 0 टू पाय बाय 2. जर आपण इथे आधी अप्पर लिमिट टाकलं अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं तर मला इथे मिळेल 1 बाय 4 इन ब्रॅकेट बघा मी अप्पर लिमिट जर टाकतोय म्हणजे एक्चुअल मी ते पाय बाय 2 टाकणार इथे 3/2 into पाय बाय 2 मायनस sin 2x पण एक्चुअल टाकणार मी पाय बाय 2 इथे त्याच्यामुळे sin पाय प्लस sin 4x पण एक्चुअली पाय बाय 2 असल्यामुळे तिथे ना 2 पाय sin 2 पाय डिवाइड बाय 8 मायनस 0 का कारण जेव्हा मी लोअर लिमिट टाकेल तर प्रत्येक ठिकाणी जर मी एक्चुअली 0 टाकली तर या सर्वांचा असेल 0 येणार तेव्हा मी त्याला काय व्हॅल्यू देणार नाही 1/4 इन ब्रॅकेट मध्ये आन्सर येणार 3 पाय बाय 4 sin पाय ची व्हॅल्यू 0 असते sin 2 पाय ची व्हॅल्यू सुद्धा 0 असते म्हणजे माझं आन्सर आलं 3 पाय बाय 60 म्हणजे माझं या एक्झाम्पलचं आन्सर असतं. हे तुम्हाला ऍटलिस्ट त्याची कन्सेप्ट समजली असेल डेफिनेट इंटिग्रलची. आपण फक्त काय करणार आहोत आपण ज्याप्रमाणे इंटिग्रेशन आतापर्यंत सोडवत आलेलो आहोत त्याच प्रकारे आपण सगळे एक्झाम्पल सोडवणार आहोत आणि फक्त आलेल्या आन्सरला ब्रॅकेट देऊन तिथे आपण दिलेलं अप्पर आणि लोअर लिमिट आपण तिथे टाकणार आहोत आणि ते एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे थोडक्यात आपली या आजच्या पार्ट मधून आपली इनडेफिनाइट इंटिग्रलचे रिव्हिजन होणार आहे. एक्झाम्पल घेऊ आपण एक्झाम्पल नंबर 7 r इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 4 रूट मध्ये 1 प्लस sin 2x dx बरोबर. समजा लिमिट नसतं आपण कसं सॉल्व्ह केलं असतं तर इथे 1 प्लस sin 2x चा फॉर्म्युला यूज केला असता. 1 प्लस sin 2x चा फॉर्म्युला माहिती आहे तो फॉर्म्युला असतो cos x प्लस sin x dx
यासाठी तुमचे इनडेफिनाइट इंटिग्रलचे सगळे फॉर्म्युले सगळे टाईप हे चांगले पाहिजे. याचा डायरेक्ट ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. मागून ॲडिशन आल्यावर आपण इंटिग्रेशन सेपरेट करतो. मग cos x चं इंटिग्रेशन असतं sin x आणि sin x चं इंटिग्रेशन असतं -cos x. म्हणजे आपण लिमिट देणार 0 to π/4. जर आपण इथे व्हॅल्यू पुटअप केली तर अप्पर लिमिट येईल sin π/4 cos π/4 मायनस लोअर लिमिटची व्हॅल्यू आपण टाकल्यावर येते sin 0 cos 0. म्हणजे आपल्याला करणार येते 1/√2 -1/√2 मायनस इन ब्रॅकेट 0 -1 म्हणजे आपल्या आन्सर घ्यायचं +1. समजतंय? आपण घेतो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2 r equal to integration of limit 0 to π/2 √1 cos x dx. इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2 √1 cos x आपण कसं सॉल्व करणार? तर आपण 1 cos x चा फॉर्म्युला यूज करणार आहे. कारण रूट असल्यामुळे आपण सबस्टिट्यूशन पण नाही करू शकत. मी काय केलं तर ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करतो. 1 cos x चा फॉर्म्युला असतो 2 sin square x/2 dx. म्हणजे आपण 2 बाहेर निघाला √2 0 to π/2 sin square चं स्क्वेअर करणार आहे sin x/2 dx. आणि मग आपण याचं इंटिग्रेशन करूया. √2 तसंच बाहेर आणि x/2 जर t म्हटलं तर sin t चं इंटिग्रेशन असतं -cos t लिमिट 0 to π/2 आणि ज्याला आपण t म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार नाही. थोडक्यात -2√2 इन ब्रॅकेट cos x/2 ब्रॅकेटचं लिमिट 0 to π/2 -2√2 जर आपण इथे अप्पर लिमिट टाकलं तर cos x/2 ची व्हॅल्यू येणार cos π/2/2 म्हणजे cos π/4 मायनस लोअर लिमिट टाकलं cos 0 म्हणजे -2√2 इन ब्रॅकेट cos π/4 ची व्हॅल्यू 1/√2 cos 0 ची व्हॅल्यू 1 म्हणजे येणार -2√2 इन ब्रॅकेट 1 -√2/√2. जर आपण इथे √2 कॅन्सल केलं तर माझ्या आन्सर -2 इन ब्रॅकेट 1 -√2 पण याला तुम्ही 2 इन ब्रॅकेट √2 - 1 असं लिहू शकतो आणि माझं असं ह्या इंटिग्रेशनचं समजतंय? बघा मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 9. Find a if integration of 0 to 1 3x square plus 2x plus a fx dx square plus 2x plus a फंक्शन आहे into dx is equal to 0. जे आपल्याला डेफिनाइट इंटिग्रेशनची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची. आपण काय करणार बघा इंटिग्रेशन मध्ये 0 to 1 3x square plus 2x plus a dx ची व्हॅल्यू 0. पण हे ऍडिशन मध्ये असल्यामुळे आपण सेपरेट करू शकतो. समजा लिमिट नसतं तर आपण इंटिग्रेशन कसं काढलं असतं? आपण 3 कसं ठेवलं असतं x स्क्वेअर चे इंटिग्रेशन x³ 3 + 2 तसाच x चे इंटिग्रेशन असतं x²/2 a ॲज इट इज कारण कॉन्स्टंट 1 चे इंटिग्रेशन असतं x. मग पुढे प्लस c लिहित नाही त्याचे ब्रॅकेट देऊन त्याला आपण लिमिट टाकले 0 to 1 कॅन्सल त्याचं 0. जर आपण हे सॉल्व केलं आपल्याला मिळेल x³ + x² + ax लिमिट 0 to 1 = 0. जर आपण सुरुवातीला अप्पर लिमिट टाकली ते 1 + 1 + a लोअर लिमिट टाकलं सर्व व्हॅल्यू 0 येतात इक्वल टू 0 म्हणजे a + 2 = 0 दॅट मीन्स a = -2. लक्षात येईल आपण जे इंडेफिनाइट इंटिग्रल मध्ये सॉल्व केलं आपण त्याप्रमाणे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. फक्त काय करणार आन्सर काढून झालं की आपण त्या आन्सरला ब्रॅकेट देऊन ते इंटिग्रेशनचे लिमिट देऊ आणि त्यानुसार आपल्याला मग त्या डेफिनाइट इंटिग्रेशनच्या एक्झाम्पलचं आन्सर मिळणार आहे. जर तुम्हाला हे समजलं असेल तर आपण याची अजून काही एक्झाम्पल घेऊया. मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो याच्या टाईपचा.
example number I think so 9. शिकू शकतो example number. Integration of 0 to 2 1 upon 4 plus x minus x square dx. Integration 0 to 2 1 upon 4 plus x minus x square dx. तर ह्या एक्झाम्पल आपण कसं सॉल्व करणार? जर तुम्हाला टाइप आठवत असेल, आता इंटिग्रेशनची टाइप इतर तुम्हाला कामाला येतील. आपण नॉर्मल काय करतो, मायनस साइन बाहेर काढून घेतो, त्यामुळे इथे येणार 1 अपॉन x स्क्वेअर मायनस x मायनस 4 dx. याचे फॅक्टर्स पडत नाहीये म्हणून आपण याला कंप्लीट स्क्वेअर मेथडने सोडवूया. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 1 अपॉन फर्स्ट टर्म x स्क्वेअर, सेकंड टर्म x. आपण ह्या दोन टर्मवरून तिसरी टर्म शोधतो. थर्ड टर्म काय येणार, तर x चा कोएफिशिएंट आहे -1, त्याला हाफ ने मल्टिप्लाय केल्यावर -1/2 त्याला स्क्वेअर 1/4. आपण 1/4 टर्म घेतली आणि कॅन्सल केली. बरोबर, ही टर्म घेतली आणि कॅन्सल केल्यामुळे ऍक्च्युअली इथे x स्क्वेअर आणि 6 शिल्लक राहिले. पुढे मला पाहिजे -4 dx. म्हणजे माझं एक्झाम्पल तयार झालं मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 1 अपॉन ह्या पहिल्या 3 टर्म हा कंप्लीट स्क्वेअर हा आहे x मायनस हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि त्यानंतर -1 -16 म्हणजे -17 अपॉन 4 dx. बरोबर, आता मी ह्या मायनस साइन जर या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, इथे या फंक्शनला मल्टिप्लाय केलं तर इंटिग्रेशन 0 to 2 1 अपॉन, आता मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे साइन चेंज होतील. इथे 17 अपॉन 4 म्हणजे √17 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस x मायनस हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. आणि इथे आपल्याला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरतो. इथे 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो आणि हा फॉर्म्युला असतो 1 अपॉन 2a 1 अपॉन 2 इंटू a लॉग इन ब्रॅकेट a प्लस x म्हणजे √17 अपॉन 2 प्लस x मायनस हाफ अपॉन a माइनस x लिमिट 0 to 2. म्हणजे आपला आन्सर येणार इथे 1 अपॉन √17 इन ब्रॅकेट लॉग, जर आपण प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय केले तर √17 प्लस x मायनस 1 प्लस 2x मायनस 1 सॉरी, आणि डिनॉमिनेटर जर मी 2 ने मल्टिप्लाय केले तर √17 मायनस 2x प्लस 1. या पूर्ण ब्रॅकेटचं लिमिट आहे 0 to 2. जर आपण इथे अप्पर लिमिट टाकलं, इथे 1 अपॉन √17 अप्पर लिमिट म्हणजे आपण 2 व्हॅल्यू x ची टाकू. इथे लॉग x ची जर मी 2 टाकली तर 2 into 4 4 minus 1 3 √17 प्लस 3 अपॉन इथे √17 मायनस 4 प्लस 1 म्हणजे √17 मायनस 3 मायनस लॉग. आपण काय करणार, लोअर लिमिट टाकणार. लोअर जर x आपण 0 टाकली तिथे लॉग इन ब्रॅकेट √17 मायनस 1 अपॉन √17 प्लस 1. आणि आपण यालाही तसं सिम्प्लिफाय करू शकतो. जर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर 1 अपॉन √17 इन ब्रॅकेट लॉग √17 प्लस 3 अपॉन √17 मायनस 3 इंटू याचा रेसिप्रोकल √17 प्लस 1 अपॉन √17 मायनस 1. हे असेल आपलं आन्सर. आता आपण घेऊ अजून काही एक्झाम्पल याची. इथे आपण ऍक्च्युअली यांचं मल्टिप्लिकेशन केलं तरी चालू शकेल, म्हणजे याला अजून सिम्प्लिफाय करणं तसं पॉसिबल आहे. समजा याला जर आपण अजून सिम्प्लिफाय केलं तर काय लिहिते 1 अपॉन √17 इन ब्रॅकेट लॉग यांचं मल्टिप्लिकेशन √17 इंटू √17 प्लस √17 प्लस 3 √17 प्लस 3 डिवाइड बाय 17 मायनस √17 मायनस 3 √17 प्लस 3. म्हणजे आपलं आन्सर येऊ शकतं 1 अपॉन √17 लॉग
20 plus 4 root 17 upon 20 minus 4 root 17. यालाच आपण सिम्प्लिफाय करून असे लिहू शकतो 1 upon root 17 into log. जर प्रत्येक टर्मला मी 4 ने डिवाइड केलं तर 5 plus root 17 upon 5 minus root 17. आता बघा आपण अजून त्याचे एक्झाम्पल घेऊया. समजा मी घेतलं एक्झाम्पल नंबर 10. पुढचं एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 upon 2x square plus x plus 1 dx. एक्झाम्पल पाहिल्यावर तुम्हाला कळालं असेल की आपल्याला काय करावं लागेल, ते कम्प्लीट स्क्वेअर मेथड यूज करावं लागेल. मग I इक्वल टू यातून जर मी हाफ कॉमन काढला तर इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 upon बघा इथून मी 2 कॉमन काढलाय तर शिल्लक राहील x स्क्वेअर प्लस x/2 प्लस 1/2 dx. आणि आपण इथे कम्प्लीट स्क्वेअर मेथड यूज करणार आहोत. आणि तो आठवत असेल मी तुम्हाला इंटिग्रेशनच्या वेळेस सांगितलं होतं की आपण कधी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा 1 ठेवत असतो इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणून मी आधी R2 कॉमन काढून घेतलं. बघा मग इथे काय होईल, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 upon x square plus 1/2x. या दोन टर्म तसं ठेवू आपण. मग x चा कोएफिशियंट आहे हाफ आणि हाफला जर परत हाफ निमिटला गेलं तर 1/4 त्याला स्क्वेअर होतो 1/16. 1/16 घेतला 1/16 कॅन्सल केला आणि पुढे किती प्लस हाफ डी. या सगळ्या मेथड तुम्हाला इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये म्हणजे मागच्या चॅप्टर मध्ये गेलेले आहेत. म्हणून मी ऍक्च्युअली थोडंसं फास्ट घेतो कारण हे तुम्हाला येते असं मी गृहीत धरले आणि ते आल्याशिवाय हा टॉपिक करणं पण चुकीचं आहे आणि समजू पण नाही शकत. म्हणून इंटिग्रेशनचे टाईप आधी व्यवस्थित करा, ते जवळ ठेवा आणि त्यानंतर हे जर केलं तर फार सोपं आहे. म्हणजे आपली इथं काय की आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करायची. म्हणजे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करतो. इंटिग्रेशन 0 to 1 upon आपल्याला 3 टर्म हा x plus 1/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि त्याचा आन्सर येणार आहे 7/16. बरोबर. त्यानंतर खाली जर मी 8 ने मल्टिप्लाय केलं तर 8/16 minus 1/16 तर 7/16. 7/16 म्हणजे रूट 7/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. आणि ते फॉर्म्युला तयार झाला माझा 1 upon x square plus a square असा. आणि x square plus a square चं इंटिग्रेशन असतं 1 upon a tan inverse x upon a. x upon a. लिमिट आपण देणार आहोत 0 to 1. म्हणजे माझा आन्सर येणार आहे 2 upon root 17 into tan inverse in bracket 4x plus 1 upon root 17. हे लिमिट असणार 0 to 1. जर मी त्याचे अपर लिमिट टाकलं तिथे tan इनवर्स जर इथे 1 टाकला तर 4 into 1 म्हणजे 4 plus 1 5 upon root 17 minus tan इनवर्स. तर लोअर लिमिट टाकली तरी 1 upon root 17 इथपर्यंत ठेवलं तरी चालेल. तसं आपण त्याला थोडं सिम्प्लिफाय करायचं ठरवलं तर थोडं सिम्प्लिफाय सुद्धा आपण याला करू शकतो. ओके, तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 11. बघा नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 11. I equal to integration of 0 to 4 1 upon root 4x minus x square dx. जर तुम्ही इंटिग्रेशनचे केअरफुली चेक केले तुमच्या लक्षात येईल हेही कम्प्लिटिंग स्क्वेअरचंच एक्झाम्पल आहे. काय करतो आपण रूट मधून मायनस साइन जर आपण कॉमन घेतली तर शिल्लक राहील x स्क्वेअर मायनस 4x बरोबर dx. आणि जर आपल्याला कम्प्लीट स्क्वेअर मेथड यूज करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, इथे x स्क्वेअर मायनस 4x आहे, इथे x चा कोएफिशिएंट आहे -4 तर हाफ लिमिटला गेल्यावर -2 प्लस स्क्वेअर टू प्लस 4 ही टर्म घेतली आणि आपण कॅन्सल केली. म्हणजे काय झालं पहिल्या 3 टर्म हा कम्प्लीट स्क्वेअर झालेला आहे म्हणजे मायनस इन ब्रॅकेट x minus 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर minus 2 स्क्वेअर dx. म्हणजे इंटिग्रेशन काय झालं 0 to 4 1 upon root
मायनस ने मल्टीप्लाई केल्यानंतर साइन चेंज होतील 2 स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर dx. इथं आपल्याला 1/√a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करता येईल आणि त्या फॉर्म्युल्यासाठी आन्सर येईल साइन इनवर्स x अपॉन a. साइन इनवर्स x मायनस 2 अपॉन 2 इज लिमिट 0 to 4. जर आपण अपर लिमिट टाकलं तर माझा आन्सर येईल साइन इनवर्स 4 मायनस 2 अपॉन 2 4 मायनस 2 अपॉन 2 मायनस साइन इनवर्स 0 मायनस 2 अपॉन 2. म्हणजेच माझं आन्सर येणार आहे साइन इनवर्स 1 मायनस साइन इनवर्स मायनस 1. आणि जर तुम्हाला इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर आठवत असेल तर मी ह्या लिहू शकतो साइन इनवर्स 1 आणि मायनस बाहेर येतं प्लस साइन इनवर्स 1. आपला आन्सर 2 साइन इनवर्स 1 म्हणजेच 2 into π/2. टू गेट आन्सर आला आपलं पाय. ओके. एक्झाम्पल नंबर 12 बघा. नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय r इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 sin x square sin x dx. बघा एक्झाम्पल पाहिल्यानंतर लक्षात येईल तुमच्या इथे दोन फंक्शन आलेले आहेत. एक फंक्शन आहे x स्क्वेअर, एक फंक्शन आहे sin x. म्हणजे दोन सेपरेट फंक्शन इथे आलेले आहेत. म्हणजे हे एक्झाम्पल आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स किंवा लिएट या मेथडने सोडवणार आहे. कारण एक अरिथमेटिक फंक्शन आलेले आहे आणि एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलेले आहे. अशा वेळेस आपल्याला इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स सोडून दुसरी मेथड अवेलेबल नाही. आपण काय करणार इथे बाय लिएट नुसार x स्क्वेअर ही टर्म अरिथमेटिक आहे, अरिथमेटिक फंक्शन आहे आणि sin x ही टर्म ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आणि a हा t च्या अगोदर आल्यामुळे आपण काय करणार x स्क्वेअर अगोदर घेणार ज्याला आपण u म्हणणार आणि sin x आपण त्यानंतर घेणार. म्हणजे आपण इथे इंटिग्रेशन ऑफ u into v dx is equal to u into integration of v dx minus integration of in bracket integration of v dx into d by dx of u dx. हा फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. जर मी हा फॉर्म्युला इथे यूज केला तर माझा u आहे x स्क्वेअर आणि हे आहे sin x. मग मी हे असं सोडू शकतो r इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 x स्क्वेअर इंटू sin x dx. म्हणजेच काय x स्क्वेअर तसाच इंटिग्रेशन ऑफ sin x dx आणि ह्या फंक्शनचं लिमिट 0 to π/4 मायनस इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशनचं लिमिट 0 to π/4 इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ sin x dx ब्रॅकेट कंप्लीट इंटू d by dx of x square dx equal to in bracket x square as it is sin x चं इंटिग्रेशन असतं मायनस cos x होल ब्रॅकेटचं लिमिट 0 to π/4 मायनस इंटिग्रेशन 0 to π/4 इन ब्रॅकेट sin x चं इंटिग्रेशन असतं मायनस cos x इंटू x स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असेल 2x dx. समजतं तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स येतंय मी असं गृहीत धरलेलं आहे. इक्वल जर मी ते अप्पर लिमिट जर पुट केलं तिथं माझे मायनस π/4 चा स्क्वेअर येतो π² 16 इंटू cos π/4 मायनस जर मी लोअर लिमिट सबस्टिट्यूट केली त्यासाठी 0 मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 मायनस cos x. जर हे मायनस आणि ब्रॅकेटच्या बाहेर काढले प्लस इथे 2x इंटू cos x dx. इथे मला पुन्हा एकदा लिमिट यूज करावं लागेल. परत मला इंटिग्रेशन बाय पार्ट इथे यूज करावं लागेल कारण ते परत दोन फंक्शन आले अरिथमेटिक आणि ट्रिग्नोमेट्रिक. म्हणजे माझा आन्सर येईल मायनस π² 16 cos π/4 √2 प्लस 2 इन ब्रॅकेट u into v चा फॉर्म्युला x तसाच इंटिग्रेशन ऑफ cos x dx
ब्रॅकेटचं लिमिट 0 to π/4 मायनस इंटिग्रेशन 0 to π/4 into in bracket integration of cos x dx into d by dx of x dx. बघा मला आन्सर आहे -π² अपॉन 16√2 प्लस 2 इन ब्रॅकेट. जर मी त्याचं इंटिग्रेशन काढलं तर x तसाच cos x चं इंटिग्रेशन असतं sin x 0 to π/4 मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 cos x चं इंटिग्रेशन असतं sin x, x चं इंटिग्रेशन x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1 dx. बरोबर. म्हणजे आपण याला सॉल्व जर केलं तर माझा आन्सर येईल -π² / 16√2 प्लस 2 इन ब्रॅकेट. जर मी ते अप्पर लिमिट टाकली ते π/4 इंटू sin π/4 मायनस लोअर लिमिट टाकल्यानंतर आन्सर येणार 0, कारण 0 इंटू sin x 0 इंटू sin 0 आन्सर असणार 0 मायनस sin x चं इंटिग्रेशन असतं मायनस cos x, त्यामुळे ते प्लस cos x लिमिट 0 to π/4. म्हणजे माझा आन्सर असेल -π² अपॉन 16√2 प्लस 2 इन ब्रॅकेट π/4 इंटू sin π/4 चले असते 1/√2 प्लस जर अप्पर लिमिट आपण टाकलं तर cos π/4 मायनस cos 0. म्हणजे माझा आन्सर असेल -π² अपॉन 16√2 प्लस 2 इन ब्रॅकेट π/4√2 प्लस 1/√2 मायनस 1. म्हणजे जर मी याला सिम्प्लिफाय केलं सॉल्व केलं तर -π² अपॉन 16√2 मल्टिप्लाय करून येईल प्लस π/2√2 प्लस 2/√2 मायनस 2. जे मी असं ठेवलं तरी चालेल किंवा मी जर याला सिम्प्लिफाय केलं तरीही चालू शकेल. म्हणजेच हे आन्सर मी असं लिहू शकतो 2/√2 म्हणजेच √2 मायनस 2 प्लस π/2√2 मायनस π² अपॉन 16√2. तुमच्या लक्षात आलं असेल की ऍक्च्युअली डेफिनेट इंटिग्रल मध्ये आपण काय करणार आहोत. आपण इंटिग्रेशन नॉर्मली जसं इनडिफिनिटला सॉल्व करतो तसंच सॉल्व करणार आहोत आणि आन्सर आल्यानंतर प्लस लिहिण्याऐवजी आपण त्याचं फक्त ब्रॅकेट देऊन अप्पर आणि लोअर लिमिट लिहिणार आहोत. आणि आधी अप्पर लिमिट व्हॅल्यू टाकायची, त्यानंतर लोअर लिमिट व्हॅल्यू टाकायची, दोघांमध्ये काय येतं ते सबट्रॅक्शन. बरोबर. आपण याची अजून काही एक्झाम्पल घेऊया, कारण थोडीशी प्रॅक्टिस गरजेची आहे. प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला इंटिग्रेशन सोपं जाऊ नाही शकत. बरोबर. म्हणून आपण काय करतोय, प्रॅक्टिस करण्यासाठी याची एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल नंबर 30 I इक्वल टू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 log x dx. log x आलेले तेव्हा आठवतं log x आल्यानंतर आपण परत, कारण फक्त log x चे इंटिग्रेशन आपल्याला नाही माहिती. आपल्याला हे माहिती की 1/x चे इंटिग्रेशन log x असतं, पण log x चे इंटिग्रेशन आपल्याला नाही माहिती. म्हणून आपण इथे लिएट वापरतो, म्हणजेच इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करतो. आपण जो सेकंड पार्ट यायचा सेकंड पार्ट आपण तो 1 घेतो, log x into 1 dx. कारण लिएट नुसार लॉगरिथमच्या नंतर अरिथमेटिक पार्ट येतो. त्यामुळे जेव्हा सिंगल फंक्शन असतं तर आपण त्याला सेकंड पार्ट हा 1 घेऊ शकतो. आणि आता मी इथे थोडं वेगळ्या प्रकारे सोडवणार आहे. मी तुम्हाला दोन मेथड इंटिग्रेशन बाय पार्टचे शिकवले होते. मी लिहिणार d1 ला dy dx ऑफ x dx, आणि इथे फॉर्म्युला यूज करणार आहे इंटिग्रेशन बाय पार्टचा. इंटिग्रेशन ऑफ u इंटू dv बाय dx इज इक्वल टू uv मायनस इंटिग्रेशन ऑफ v dv बाय dx ऑफ dx. मी दोनही फॉर्म्युले तुम्हाला शिकवलेले आहेत आणि प्रत्येक एक्झाम्पल ह्या दोन्ही पैकी एका प्रकारे सुटू शकतो. दोन्ही प्रकारे प्रत्येक एक्झाम्पल सुटतं, कोणताही वे तुम्ही यूज करू शकता. आता मी एक्झाम्पल या प्रकारे सोडवणार, म्हणजे माझा हा u आहे आणि हा माझा v आहे. म्हणजे माझा आन्सर येणार आहे ते log x इंटू x, त्याचे लिमिट येणार 1 to 2
मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 v ॲज इट इज म्हणजे x तसाच आणि u चे डेरिव्हेटिव्ह log x चे डेरिव्हेटिव्ह 1 upon x dx x इज कॅन्सल आणि सरळ माझं x किंवा इथे जर मी लिमिट टाकलं अप्पर लिमिट आली तिथे 2 into log 2 मायनस 1 into log 1 पण log 1 चे 0 असते त्यामुळे याचं 0 मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 1 dx बरोबर आन्सर आला 2 log 2 मायनस याचं इंटिग्रेशन आहे x लिमिट 1 to 2 आणि जर अप्पर लिमिट टाकले 2 लोअर लिमिट टाकलं तर 1 2 मायनस 1 is 1 म्हणजे आन्सर आला 2 log 2 मायनस 1 नेक्स्ट example number 14 नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतो r इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 log x upon x square dx log x upon x square dx इथे पण दोन फंक्शन दिसतात एक लॉगॅरिथमिक फंक्शन दिसतं आणि एक अरिथमेटिक 1 to 2 log x ॲज इट इज ठेवूया याला मी लिहितो x raised to -2 dx आणि मी आता याच मेथडने नॉर्मली सोडवणार आहे आणि आपण याच्यावर बऱ्यापैकी डिस्कस केलं होतं मागच्या चॅप्टरच्या वेळेस ही मेथड मी जास्त प्रिफर करतो कारण याच्यामध्ये आपल्या स्टेप थोड्याशा कमी होणार आहेत याला कसं येईल मग इंटिग्रेशन 1 to 2 log x ॲज इट इज इंटू d by dx ऑफ इथे -1 upon x dx x raised to -2 हे कशाचं डेरिव्हेटिव्ह जे 1 upon x स्क्वेअर हे कशाचं डेरिव्हेटिव्ह तर -1 upon x चं डेरिव्हेटिव्ह आहे तर +1 upon x स्क्वेअर त्यामुळे इथे लिहिलं मी -1 upon x म्हणजे माझं इंटिग्रेशन आहे 1 to 2 किंवा मी डायरेक्ट इथे जर फॉर्म्युला यूज केला बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स किंवा हा फॉर्म्युला जर इथे लिहिला म्हणजे मी फॉर्म्युला लिहून ठेवतो इथे इंटिग्रेशन ऑफ u into dv by dx of dx equal to uv minus integration of v du by dx of dx हा u आहे आणि हा v आहे म्हणजे माझ्या असे येणार uv म्हणजेच काय log x into -1 upon x limit 1 to 2 minus integration of limit 1 to 2 minus 1 by x as it is into log x चे डेरिव्हेटिव्ह just 1 upon x dx म्हणजे इथे म्हणजे मायनस साइन बाहेर करून लिहिले तर 1 upon x log x याचे लिमिट 1 to 2 हे मायनस मायनस झालं प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 1 upon x स्क्वेअर म्हणजे x raised to -2 dx जर मी अप्पर लिमिट आधी टाकले ते 1 upon 2 log 2 आणि -1 upon 1 log 1 पण log 1 चे व्हॅल्यू 0 त्यामुळे 0 प्लस तिथे याचं इंटिग्रेशन असणार x raised to -2 चं x raised to -1 upon -1 म्हणजेच -1 upon x त्याचे लिमिट असेल 1 to 2 म्हणजे आन्सर -half log 2 minus in bracket 1 upon x 1 to 2 म्हणजेच -half log 2 minus in bracket 1 by 2 minus 1 म्हणजेच -half log 2 minus हाफ -1 चा आन्सर असतो -1 हे -half आणि मायनस ते प्लस हाफ म्हणजे जर हाफ कॉमन काढला तर मी लिहू शकतो 1 minus log 2 दिस इज द आन्सर नेक्स्ट example number 15 example है r equal to integration of 0 to x 0 to pi 1 upon 1 plus sin x dx बरोबर बघा आपण काय करणार इथे आपण डिनॉमिनेटर मध्ये 1 plus sin x आहे आपण याचं रॅशनलायझेशन करूया जर आपण जर 0 to pi लिमिट आहे इंटिग्रेशन 0 to pi 1 upon 1 plus sin x रॅशनलायझेशन केल्यानंतर काय येते वरती खाली आपण 1 minus sin x ने याला मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला मिळेल इंटिग्रेशन 0 to pi 1 minus sin x upon
cos square x, 1 plus sin x into 1 minus sin x काय 1 minus sin square x म्हणजेच cos square x. आणि जर आपण इथे सेपरेट केलेलं 0 to pi 1 upon cos square म्हणजेच sec square x dx minus 0 to pi sin x upon cos square x म्हणजेच sec x tan x dx. tan square x चं इंटिग्रेशन डायरेक्ट आपण करू शकतो, sec square x चं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट करू शकतो tan x, याचं लिमिट आहे 0 to pi minus sec x tan x चं इंटिग्रेशन पण डायरेक्ट करू शकतो sec x, याचं लिमिट आहे 0 to pi. जर आपण अप्लाय लिमिट केले तर इथे अप्पर लिमिट tan pi minus tan 0 मायनस इथं अप्पर लिमिट आहे sec pi minus लोअर लिमिट sec 0. tan pi 0 असतो, tan 0 पण 0 असतो, मायनस sec pi ची व्हॅल्यू असेल -1, sec 0 ची व्हॅल्यू 1. याच राहिला आपल्या इथे की म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या पार्ट मध्ये आपल्याला डिफाइनाइट इंटिग्रलच्या पार्ट मध्ये आपल्याला इंटिग्रेशनचा यूज करावा लागतो, त्याचे टाइप, त्याचे फॉर्म्युले, थेरम हे यूज करावे लागतात आणि त्याप्रमाणे एक्झाम्पल सुरू लागतात. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. उद्या आहे ना म्हणजे पुढच्या लेक्चरला आपण याचीच अजून काही एक्झाम्पल घेणार आहोत, कारण लक्षात ठेवा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण जर याची फार कमी एक्झाम्पल घेतली, जसं त्या बुकमध्ये त्याची एक्झाम्पल्स नाही दिलेली बुकमध्ये, थोडीशी प्रॅक्टिस कमी पडते आणि त्यामुळे कधी कधी एक्झाम्पल सोडवायला अडचण पण जायला लागते. म्हणून आपण प्रॅक्टिससाठी अजून एक लेक्चर आपण ह्या एक्झाम्पलसाठी घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला असेच 10, 15, 20 एक्झाम्पल सोडून दाखवेल आणि मग ती प्रॅक्टिस झाल्यानंतर मग आपण याच्या पुढच्या टॉपिकला सुरुवात करूया.